नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता अर्जुन हा सायलीच्या प्रेमात अगदी वेडा होत सायलीने मधुभाऊंच्या एका वचनामुळे आणि क्षमतेमुळे फोन न उचलल्यामुळे आता व्याकुळ होत चक्क मध्यरात्री मधुभाऊंच्या आश्रमावर अर्जुन धाड घालणार आहे आणि सायलीला तो मोठमोठ्याने आवाज देत बाहेर येण्यासाठी मजबूर करणार असून आपल्या प्रेमाची कोणालाही व्हॅल्यू नाही, परंतु आपल्याला माहिती आहे आपण दोघेजण एकमेकांशिवाय नाही जगू शकत. त्यामुळे मिसेस सायली, आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्यासोबत चला. आपल्याला कुणाचीही गरज नाही. आपण आपला असा वेगळा संसार थाटू आणि येथून कुठेतरी दूर निघून जाऊ. म्हणून आता अर्जुन हा सायलीचा हात धरून तिला मधुभाऊंच्या आश्रमातून घेऊन जाण्यासाठी निघणार आहे. तर मित्रांनो, आता मधुभाऊंचं वचन मोडून सायली आपल्यासाठी जीवाची बाजी करत मध्यरात्री आलेल्या अर्जुनसोबत कायमची निघून जाणार का, ते आजच्या या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ अगदी त्यासाठी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत मालिकेत आपण पाहिलं की अर्जुनला सायलीची खूप आठवण येत असते. सायली कशी असेल, ठीक तर असेल ना, म्हणून अर्जुन हा सायलीला फोन करू लागतो. सायली फोन उचलणार, परंतु मधुभाऊ लगेच सायलीच्या हातातून तो फोन हिसकावून घेतात आणि जर तू अर्जुनचा फोन उचलला तर माझं मेलेलं तोंड बघशील, म्हणून मधुभाऊ हे सायलीला त्यांच्या एका वचनात अडकवतात. आणि आता सायलीचा सुद्धा नाईलाज होतो. ती मधुभाऊंना समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु मधुभाऊ काही आपल्या सायलीचं ऐकून घेण्यासाठी तयार नसतात. त्यामुळे आता मधुभाऊ सायलीचा फोन स्वतःकडे जप्त करून घेतात आणि लगेच स्विच ऑफ करतात. ते पाहून आपली सायली खूपच रडत असते. तर इकडे सायली फोन उचलत नाही, म्हणून आता अर्जुन तर अगदी वेडा झालेला असतो. काय करावे, सायलीशी कसा कॉन्टॅक्ट साधावा हेच त्याला कळत नसतं. सायलीची त्याला खूपच अशी काळजी लागलेली असते. तर आता अर्जुन सायली दोघंही एकाच वेळेला देवी आईच्या फोटोसमोर जातात आणि दोघेही देवी आई समोर दिवा लावतात. तेव्हा सायली देवी आईला म्हणते, आई, अगं लहानपणापासूनच माझ्या आयुष्यामध्ये खूप काही संकटे येऊन गेलीत. जणू या संकटाला सामोरे जाण्याची मला सवय झाली आहे. परंतु कसं कसं मी स्वतःला सावरत सांभाळेल. परंतु माझे मधुभाऊ, पूर्णाजी, अर्जुन, कल्पनाई आणि माझे प्रताप बाबा या सर्वांची काळजी देवी आई तू घे. तुझे सर्वांवर लक्ष असू दे. कारण आता या घरामध्ये सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची सायली नाहीये. खूपदा रात्रीच्या वेळेस त्यांच्या बीपीच्या शुगरच्या गोळ्या घेण्यासाठी ते विसरतात. त्यांना तूच आठवण करून देत जा. प्रताप बाबा आणि पूर्णाजीला जास्त गोड खाऊ देऊ नकोस, कारण त्यांना त्रास होतो. आणि कल्पनाही म्हणजेच कल्पना आई देखील इतरांची काळजी घेता घेता स्वतःची काळजी घेण्यासाठीच ते विसरत असतात. त्यामुळे त्यांच्याकडेही देवी आई तू लक्ष ठेव, असं म्हणून आता त्यांना त्या धक्क्यातून सावरण्यासाठी बळ दे. आणि असं म्हणून आता आपली लाडकी सायली ही सगळ्यांसाठी देवी आईकडे मागणं मागत असते की सगळ्याजणी व्यवस्थित असू देत. पूर्णाजी, त्याचप्रमाणे कल्पना, प्रताप ह्या सगळ्यांसाठी ती बिचारी तिला घराबाहेर काढूनही हात जोडून देवाकडे विनंती करत असते. आणि तिला आईला म्हणजेच तिच्या कल्पना आईला देखील लवकरात लवकर या धक्क्यातून सावरू दे असं म्हणत असते. आणि तिच्या डोळ्यात हे पाहून खूप पाणी आलेलं असतं. आणि ती पुढे म्हणते की अश्विन भाऊजींना सुद्धा त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश दे. माझ्या मधुभाऊंचा राग हा लवकरात लवकर निघून जाऊन दे. आणि माझे भावासारखे अश्विन भाऊजी यांना प्रत्येक कामात यश दे. आणि देवी आई सर्वात जास्त काळजी घे ती म्हणजे माझ्या अर्जुन सरांची. कारण खूप वेळा कामाच्या व्यापामध्ये ते नाश्ता करण्यासाठी, जेवण करण्यासाठी विसरतात. बऱ्याचदा त्यांना त्यांच्या कामाची फाईलसुद्धा सापडत नाही. मग ते खूप चिडचिड करत बसतात, स्वतःला त्रास करून घेतात. देवी आई, अगं माझे अर्जुन सर खरंच खूप चांगले आहेत गं, परंतु आज माझ्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली. घरातील सर्वांचा तिरस्कार त्यांना सहन करावा लागत आहे. माझे अर्जुन सर बाकी सगळं काही सहन करतील, परंतु आई आणि पूर्णाजीचा राग त्यांना कदापि सहन होणार नाही. मला हे माहिती आहे. त्यामुळे तू सर्व काही सहन करण्याची माझ्या अर्जुन सरांना ताकद दे. देवी आई, तू जरी आम्हा दोघांना आता वेगळं केलं असेल ना, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की अर्जुन सायली हे कधीही वेगळे होणार नाही. कारण आमची जन्मोजन्मीची गाठ आहे. परंतु जोपर्यंत मी त्यांच्यासोबत नाही तोपर्यंत तू माझ्या अर्जुन सरांची, कुटुंबाची काळजी घे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नकोस. म्हणून आता आपली सायली ही देवी आईसमोर व्याकुळ होत प्रार्थना करत असते. आता सायलीला धक्के मारून घराबाहेर काढलेलं असूनही
अर्जुनची काळजी आणि अर्जुनच्या कुटुंबाची काळजी फक्त स्वतःचीच नाही तर तिला सगळ्या कुटुंबाची काळजी लागलेली असते. कारण आपल्या सायलीचं प्रेम हे खूप निस्वार्थी असतं, परंतु अजूनही ते अर्जुनच्या कुटुंबाच्या लक्षात आलेलं नसतं. सायली ही कशी आहे अजूनही त्यांना ओळखताच आलेलं नसतं, कारण त्यांनी सगळ्यांनी मिळून सायलीला घराबाहेर काढलेलं असतं. तरीही आपली सायली अगदी निस्वार्थीपणे निस्वच्छ मनाने त्यांच्यासाठी प्रार्थना करत असते, त्यांच्यासाठी विनवणी करत असते. तेव्हा आता आपली सायली ही देवीच्या फोटोसमोरच आपलं डोकं टेकवते आणि खूप रडू लागते. तर दुसरीकडे अर्जुनसुद्धा देवीच्या आईच्या फोटोसमोर येतो आणि हात जोडत म्हणतो की आई, अगं मी सायलीला कधीही नाही विसरू शकत आणि मी हेही नाही विसरू शकत की ही सर्व काही चूक माझीच आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आयडिया माझीच होती. सायली तर कधीही डील मान्य करण्यासाठी तयारच नव्हत्या, परंतु मीच त्यांना फोर्स केला आणि त्यांच्या अडचणीचा फायदा घेतला आणि ते पण माझ्या मतलबासाठी, माझ्या फायद्यासाठी. परंतु देवी आई, अगं त्याची किंमत माझ्या मिस सायलीला आणि माझी कल्पनाई या दोघीही मोजत आहेत गं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ कर, परंतु या चुकीची शिक्षा माझ्या आईला आणि मी मिसेस सायलीला प्लीज देऊ नकोस, कारण त्या दोघीही माझ्यावर अगदी जीवापाड प्रेम करतात हे मला माहिती आहे. परंतु आता मी मिसेस सायलीला अजून दुःखात नाही बघू शकत. आत्तापर्यंत त्यांनी खूप काही सहन केलेलं आहे. म्हणून आता अर्जुन उठतो आणि सायली जे अंथरूण पांघरून घेत होती त्याला मिठी मारत कुडवाळत तिथे बेडवर झोपून जातो. तेव्हा अर्जुनला आत्तापर्यंतचे सर्व काही घडलेले प्रेमाचे क्षण आठवत असतात आणि डोळे झाकून अर्जुन रडतच म्हणतो की मिसेस सायली, मी तुम्हाला खूप मिस करतोय, प्लीज लवकर परत या. अर्जुनला तुमची गरज आहे, तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे. आणि त्याच वेळेला मित्रांनो, आत्ता मोठा चमत्कार होतो की सायली अर्जुनच्या जवळ येते आणि त्याच्या डोक्यावरून ती आता हात फिरवत असते आणि समोर आता सायलीला पाहताच अर्जुनचा आनंद अगदी गगनात मावेनाचा झालेला असतो. त्याला आश्चर्याचा अगदी धक्काच बसतो. सायली प्रेमानेच अर्जुनच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते, मग अर्जुन सर, तुम्ही असे रडताय का? मी तर इथेच आहे तुमच्यासोबत, अगदी तुमच्याजवळ. तेव्हा अर्जुन रडतच विचारतो की मिसेस सायली, तुम्ही मग मला असं सोडून का गेला होतात? त्यावर सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्ही विसरलात का? जे सोबत असतात ना ते दूर जातात, परंतु जे आपल्या मनात असतात ना, आपल्या हृदयात असतात, ते कधीही आपल्यापासून दूर जात नाहीत. आणि अर्जुन सर, माझी जागा तर तुमच्या हृदयात आहे ना. आणि सायली त्याच्याकडे बघतच राहते आणि पुढे सायली म्हणते की अर्जुन सर, चला बरं आता निवांत झोपा, मी तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाही. म्हणून सायली आता अर्जुनचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेते आणि त्याला शांतपणे झोपत असते. पुन्हा ते एकरूप झालेले असतात. परंतु मित्रांनो, हे तर सर्व अर्जुनचं एक स्वप्न असतं आणि तो स्वप्नातून दचकूनच जागा होतो. मिसेस सायली असं मोठ्यानेच ओरडतो, परंतु सायली त्याच्यासमोर नसते. अर्जुन इकडे तिकडे पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की सगळं काही अर्जुनचं एक स्वप्न होतं. अर्जुन म्हणतो की देवी आई, हे माझं स्वप्न लवकरात लवकर खरं होऊ देत. परंतु आता मात्र अर्जुन अस्वस्थ झालेला असतो. त्याला काही करून सायलीला भेटायचं असतं आणि सायली आणि कुसुमताईसुद्धा फोन उचलत नसल्यामुळे अर्जुन आता एक टोकाचा निर्णय घेणार असतो. आणि आता अर्जुन हा लगेच मध्यरात्री सर्वजण झोपलेले असताना दरवाजा उघडतो, लगेच गाडी काढतो व सायलीला भेटण्यासाठी मधुभाऊंच्या आश्रमाकडे जाण्यासाठी निघतो. अर्जुन रडतच म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच तुमच्याजवळ येतोय. हा अर्जुन तुम्हाला पुन्हा घरी घेऊन येणारच. म्हणून आता अर्जुन हा वाऱ्याच्या वेगाने मध्यरात्रीची गाडी चालवत असतो. तर मित्रांनो, इकडे सायली अजूनही अर्जुनच्या विरहात जागीच असते. अर्जुन आश्रमाच्या बाहेर येतो, परंतु आश्रमाचं दार आतमधून लावलेलं असतं. तेव्हा आता अर्जुनला प्रश्न पडतो की मी सायलीला कसं बाहेर बोलावू, कारण त्यांचा फोनसुद्धा आता बंद आहे आणि जर मी पुन्हा आरडाओरडा केला तर कुसुमताई आणि मधुभाऊ पुन्हा जागे होतील आणि मला खात्री आहे की पुन्हा ते आम्हाला दूर करतील. आमच्या दोघांचंही एक शब्दही ऐकून घेणार नाही. मधुभाऊसुद्धा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. म्हणून मला आता काहीतरी करायला हवं. तेव्हा आता अर्जुन हा विचार करतो की मी नक्की काय करू. तेव्हा अर्जुन हळूच खिडकीजवळ येतो आणि खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा सायलीला खिडकीजवळ कसला तरी आवाज येतो. सायली विचार करते की एवढ्या रात्री खिडकीजवळ नक्की कोण असेल, म्हणून सायली घाबरते. तेव्हा अर्जुन खिडकी खोलण्यामध्ये यशस्वी होतो. तर सायली डोकावून पाहते आणि अर्जुनला समोर पाहताच सायलीचा सुद्धा आनंद आता गगनात मावेनासा झालेला असतो. कारण सायलीला सुद्धा कधी आपल्या अर्जुन सरांचा चेहरा पाहते असं झालेलं असतं. तेव्हा अर्जुन सर तुम्ही, म्हणून अर्जुन सरांना बघून सायली खूपच खुश होते.
आणि इथे एवढ्या रात्री काय करताय असं सायली धक्क्यानेच अर्जुनला विचारते. तेव्हा अर्जुन हा खिडकीतूनच सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो की मिसेस सायली, मला माफ करा. जे काही घडलं ते जबाबदार त्याला फक्त मी आणि मीच आहे. मी तुमचा खूप मोठा अपराधी आहे, गुन्हेगार आहे. म्हणून सायलीचा हात घट्ट पकडत अर्जुन व्याकुळ होत रडत असतो. सायली म्हणते की अर्जुन सर, प्लीज रडू नका ना. तुम्हाला माहिती आहे ना की मी तुमच्या डोळ्यांमध्ये असे अश्रू नाही बघू शकत. स्वतःला सावरा, तुमची काही चूक नाही आहे आणि असं माफी मागू नका. म्हणून अर्जुन हा सायलीचा हात हातात घेतो आणि त्याच्या चेहऱ्यावरून देखील ती हात फिरवत असते. हे सगळं काही होऊन दोघंजणही खूप रडत असतात. तेव्हा आता अर्जुन सायली कारण एकमेकांचं जग असतात. अर्जुन विचारतो की सायली, सॉरी, मी एवढ्या मध्यरात्री इथे आलो आणि असं खिडकीतून मला तुमच्याशी बोलावं लागतंय. परंतु मी तुम्हाला किती कॉल केले, तुम्ही माझा एकही कॉल रिसीव्ह केला नाही. काय झालं, तुम्ही अशा एका दिवसात मला विसरलात सुद्धा का? या अर्जुनची तुम्हाला आठवणही आली नाही? त्यावर सायली म्हणते की अर्जुन सर, असा विचारच तुम्ही कसा करू शकता हो? मी क्षणभरसुद्धा तुम्हाला नाही विसरू शकत. परंतु मधुभाऊने माझा फोन माझ्याकडून हिसकावून घेतला आणि मला म्हणाले की जर तू अर्जुन सरांशी फोन रिसीव्ह केलास तर माझे मेलेले तोंड बघशील. माझा नाईलाज झाला. अहो, सगळे असे का वागत आहेत? आपलं प्रेम, आपलं नातं का समजून घेत नाहीये ना, तेच मला कळेना झाले आहे. आता या सर्वांना कसं समजवायचं ना, हा मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. मला खूप भीती वाटत आहे, कारण आपण दोघे एकत्र तर येऊ ना, कारण मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. म्हणून सायली रडू लागते आणि अर्जुन सायली एकमेकांना धीर देत शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. जे काही घडलं ते दोघांनाही एक वाईट स्वप्न आहे असंच वाटत असतं. तेव्हा आता सायली मधुभाऊ उठू नये म्हणून हळूहळू अर्जुनशी बोलत असते आणि अर्जुन सर, तुम्ही आता इथून जा. जर मधुभाऊ जागे झाले तर ते तुमच्यावर ओरडतील, नाही ते बोलतील आणि काय सांगावं, अपमानसुद्धा करतील. परंतु जर माझ्या नजरेसमोर मी तुमचा कधीही अपमान केला कोणी, तरीही मला सहन होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही येथून निघून जा. आपण असं समजू की देव आपल्या प्रेमाची परीक्षा बघत आहे, नंतर सगळं काही ठीक होईल. त्यावर अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली, मी येथून जाण्यासाठी नाही आलोय आणि मी एकटा तर इथून अजिबात जाणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. त्यावर सायली हसतच विचारते, म्हणजे पूर्णाजी, कल्पनाईने मला माफ केलं का? त्यांनीच तुम्हाला इथे मला घेण्यासाठी पाठवलं आहे का? मला वाटलंच होतं की तो राग थोड्या वेळासाठी असेल. म्हणून आता सायलीचा एक गोड गैरसमज झालेला असतो. तिला वाटतं की खरंच अर्जुन त्यांच्या सांगण्यावरूनच सायलीला घेण्यासाठी आला. त्यावर अर्जुन आता रडतच म्हणतो की कदाचित असं घडलं असतं, परंतु आपल्या दुर्दैवी नशीब फुटकं. आई तर माझं ऐकून घ्यायलाही तयार नाही, तोंड बघायला सुद्धा तयार नाही. अहो, आईने स्वतःला एका रूममध्ये कोंडून घेतले आणि स्वतःला त्रास करत बसली आणि याच्याच मला खूप यातना होत होत्या. परंतु माझ्यामुळे तुम्हाला जे दुःख झालं ते आता बस झालं. अजून मी तुम्हाला दुःखात नाही बघू शकत. आपण हे जे काही केलं ना, तो आपला नाईलाज होता. परंतु कोणीही आपलं प्रेम, आपला अंदाज समजून घेण्यासाठी तयार नाही. कितीदा मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ओरडून सांगत आहे, परंतु कोणीही ऐकून घ्यायला तयार नाही. त्यामुळे आता मिसेस सायली, आपल्याकडे फक्त एकच पर्याय आहे की जेणेकरून आपण पुन्हा एकत्र राहू शकतो. तेव्हा सायली विचारते की अर्जुन सर, कुठला पर्याय? तेव्हा अर्जुन सांगू लागतो की सायली, त्यासाठी मला तुमची भक्कम साथ हवी आहे. तुम्हाला तुमच्या अर्जुनवर विश्वास तर आहे ना? त्यावर सायली सांगते की डोळे झाकूनही मी कधीही तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी तयार आहे. मग अर्जुन म्हणतो, मग चला. मिसेस सायली विचारते की कुठे? त्यावर अर्जुन म्हणतो की आपण इथून कुठेतरी दूर निघून जाऊयात. आपल्या संसार खाटूयात. आपल्याला कुणाचा तरी क्रोध, तिरस्कार काही नको आहे. जेव्हा सर्वजण आपल्या नात्याला एक्सेप्ट करतील ना, तेव्हाच आपण सुभेदारांच्या घरी पाऊल ठेवूयात. परंतु तुमच्याशिवाय मी नाही राहू शकत. आपण इथून पळून जाऊयात, असं अर्जुन आता सायलीला म्हणत असतो. आता सायलीच्या पायाखालची जमीन हादरते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, तुम्ही लवकर घेऊन सगळं बाहेर या. आपण आत्ताच्या आत्ता निघूया. पुढची सगळी सोय मी करून ठेवतो. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी तुम्हाला पुढे कधीही दुःख, त्रास देणार नाही. तुम्ही फक्त माझ्यासोबत चला, माझ्यावर विश्वास ठेवा. परंतु सायली मात्र नकार देते आणि अर्जुन सर, एक चूक तर आपण केली, परंतु ती चूक सावरायच्या अगोदरच आपण दुसरी चूक नाही ना करू शकत. आपण जर असं कोणालाही न सांगता पळून गेलो तर घरचे आपल्याबद्दल उगीचच नाही ते विचार करतील आणि आपल्याला कदापि माफ करणार नाहीत. असं पळपुट्यासारखं पळून जाणं अर्जुन सर काही साध्य होणार नाही यातून.
माझं थोडं ऐका, थोडे दिवस जाऊ द्या. आपण हळूहळू सर्वांना आपल्या प्रेमाची जाणीव करून देऊयात. आणि मला 100% खात्री आहे की तो दिवस लवकरच येईल, ज्या दिवशी मी हक्काने अर्जुन सरांची बायको, सुभेदारांची सून म्हणून पुन्हा एकदा लक्ष्मीच्या पावलांनी सुभेदारांच्या घरामध्ये प्रवेश करेन. आणि तेव्हा कल्पना आई, पूर्णा आजी स्वतः माझं औक्षण करतील आणि मला घरात घेतील. परंतु असं पळून जाणं मला अजिबात योग्य वाटत नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली, तो दिवस येईपर्यंत मी वाट बघू नाही शकत. मी तुमच्यापासून एकही क्षण आता दूर राहू शकत नाहीये. मला तुम्ही हवे आहात. मला तुमची आता सवय झालेली आहे. तुम्ही माझे श्वास आहात. मिसेस सायली, प्लीज असं करू नका. माझ्यासोबत चला, आपण कुठेतरी निघून जाऊयात. तेव्हा आता सायली अर्जुनला शांत करते आणि ती अगदी प्रामाणिकपणे आपल्या अर्जुनला समजावत असते की तुम्ही जो निर्णय घेतला ना तो योग्य नाही आहे. आता घरी जा. सध्या कल्पना आई आणि पूर्णाजीला तुमची गरज आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, अहो तुम्ही कुठल्या काळजाच्या बनल्या आहात. अहो आईने सर्वांनी तुम्हाला नक्की इतकं असं धक्के मारून घराबाहेर काढलं. काळीच फाटेल असं नाही ते आरोप केले. परंतु तरीही तुम्ही फक्त आणि फक्त त्यांचाच विचार करत आहे. एवढे संस्कार तुमच्यात कुठून आले? आणि तरीही तुमच्या संस्कारावर आज माझ्या घरामध्ये दिंडे उडवले गेले. मग मी ते कसं सहन करू? अहो, ज्या व्यक्तींना आपली काळजी नाही, आपल्याला समजून घेत नाही, त्यांच्यासाठी आपण कशाला वेगळं राहायचं? आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्यासोबत चला मिसेस सायली. म्हणून आता अर्जुन खूप सायलीला फोर्स करत असतो. परंतु सायली म्हणते की नाही अर्जुन सर, आपण असं स्वार्थी विचार करून नाही जगू शकत. सर्वजण आपलेच आहेत आणि मी अशी एकटी तुमच्यासोबत नाही येऊ शकत. कारण मला माझे सर्व कुटुंब एकत्र माझ्यासोबत हवं आहे. कुटुंबाशिवाय आणि हे सगळं सायली अर्जुन अपूर्ण आहेत. तेव्हा त्या सायलीचे ते बोलणे ऐकून अर्जुनला सायलीचा खूपच अभिमान वाटत असतो. तो म्हणतो की मिसेस सायली, मला गर्व आहे की तुम्ही माझ्या बायको आहात. जन्मजन्मी मला देवाने हीच बायको द्यावी अशी मी शेवटपर्यंत प्रार्थना करत राहील. सायली म्हणते, अर्जुन सर, माझे एक काम कराल का? अर्जुन विचारतो की काय? तेव्हा सायली म्हणते की तुम्ही स्वतःची काळजी घ्या. गोळ्या वगैरे जेवण नाश्ता वेळेवर करत जा आणि सोबतच आई व कल्पना आईची सुद्धा, पूर्णाजीची सुद्धा काळजी घ्या. मी जोपर्यंत त्या घरी येत नाही तोपर्यंत त्यांची सर्व जबाबदारी तुमच्यावर सोपवते. आत्ता तुम्ही घरी जा आणि शांतपणे झोपा. माझी काळजी अजिबात करू नका. मी ठीक आहे. त्यावर अर्जुनला आता नाईलाज आणि होतो आणि होकार देत सायलीला म्हणतो की माझी एकच इच्छा तुम्ही पूर्ण कराल का? सायली विचारते की काय अर्जुन सर? तेव्हा तो म्हणतो की प्लीज एकदा बाहेर या ना. मला तुम्हाला एकदा घट्ट मिठीत घ्यायचं आहे. मिठी मारायची आहे. त्याशिवाय मला शांतता मिळणार नाही. तेव्हा आता मधुभाऊ, कुसुमताई झोपलेली असताना सायली हळूच दरवाजा उघडते आणि बाहेर येते. तर अर्जुन पळत जाऊन आपल्या सायलीला घट्ट अशी मिठीत घेतो आणि दोघेही आता एकरूप झालेले असतात. दोघेही एकमेकांच्या मिठीत खूप रडत असतात. एकमेकांना बघून अगदी खुश झालेले असतात. त्याच वेळेला इथे आता मधुभाऊंना जाग येते. मधुभाऊ बघतात तर सायली तिथे रूममध्ये नसते. ते विचार करतात की आता ही सायली यावेळेला कुठे गेली असेल. म्हणून आता ते धडकन उठतात आणि बाहेर जाण्यासाठी निघतात. तेव्हा आता सायलीला आणि अर्जुनला पावलांची चाहूल लागते. आणि त्याच वेळेला आता सायली म्हणते की अर्जुन सर, कदाचित कुसुमताई किंवा मधुभाऊ जागे झालेले दिसत आहेत. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाहीतर मध्यरात्री इथे खूप तमाशा होईल. मला खरंच खूप भीती वाटते अर्जुन सर. असं आता सायली ही घाबरतच त्याला म्हणत असते. तेव्हा अर्जुन हा तिच्या ओठावर बोट ठेवत म्हणतो की नाही मिसेस सायली, अजिबात घाबरू नका. काही होणार नाहीये. त्याच वेळेला आता इथे सायली ही त्याला लपायला सांगते आणि अर्जुन तिथेच लपतो. मधुभाऊ बाहेर येतात तर सायली ही बाहेर अंगणामध्ये उभी असते. मधुभाऊ चिडूनच तिला विचारतात की एवढ्या मध्यरात्री तू इथे बाहेर काय करतेस? त्यावर आता सायली म्हणते की मला झोप लागत नव्हती म्हणून मी इथे बाहेर येऊन बसले. तेव्हा आता लपलेला अर्जुन हा आतमध्ये शांतपणे असतो आणि त्याला या सगळ्या गोष्टीचा खूप राग येत असतो की सायली ही माझी बायको असूनही मला असं सगळ्यांपासून लपून छपून इथे यावं लागतंय आणि असं इथे लपून बसावं लागतंय. तर आता लपलेल्या अर्जुनला मधुभाऊ बघतील का? कारण अर्जुनची गाडी तिथे बाहेरच लावलेली असते. मधुभाऊंपासून सायली आपल्या अर्जुनचा बचाव करू शकेल का? की मधुभाऊ अर्जुनचा पुन्हा एकदा अपमान करून त्याला सायलीला भेटण्यापासून थांबवतील? हे पाहणं खूपच रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.